नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांच्या आवडत्या ज्ञानगंगा या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आज मी तुम्हाला अशी एक कथा सांगणार आहे जी प्रेमाची आहे, स्वप्नाची आहे, त्यागाची आहे आणि एका स्त्रीच्या शांत संघर्षाची आहे। आयुष्यात आपण यशाच्या मागे धावताना कधीकधी आपल्या जवळच्या माणसांना मागे सोडून देतो आणि जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा हातात पैसा असतो पण सोबत कुणीच नसतं। असाच जीवनाचा हळवा पण खोलवर विचार करायला लावणारा प्रवास म्हणजे सुधा मूर्ती लिखित गाजलेली कादंबरी जेंटली फॉल्स द बकुळा। चला तर मग या कथेच्या भावविश्वात प्रवेश करूया। ही कथा आहे दोन तरुणांची, श्रीकांत आणि श्रीमती यांची। दोघेही लहानपणापासून एकमेकांचे शेजारी आणि मित्र असतात। एकाच गावात वाढलेले, एकाच शाळेत शिकलेले, पण स्वभावाने मात्र पूर्ण वेगळे। श्रीकांत अत्यंत महत्त्वाकांक्षी, हुशार आणि मोठं काहीतरी करण्याची जिद्द। त्याला आयुष्यात फक्त यश हवं असतं, मोठं करिअर हवं असतं, पैसा, प्रतिष्ठा, नाव, कीर्ती हवी असते। तर दुसरीकडे श्रीमती शांत, समजूतदार, संस्कारी आणि अभ्यासू असते। तिला इतिहास आणि साहित्याची आवड असते। तिला ज्ञानप्रिय असतं, स्पर्धा नाही। दोघंही हुशार असल्यामुळे नेहमी शाळेत पहिल्या क्रमांकासाठी स्पर्धा असते, पण ही स्पर्धा द्वेषाची नसते तर मैत्रीपूर्ण असते। हळूहळू ही मैत्री प्रेमात बदलते। दोघे एकमेकांना समजून घेतात आणि लग्न करण्याचा निर्णय घेतात। लग्नानंतर श्रीकांत इंजिनिअरिंग पूर्ण करून मोठ्या शहरात नोकरीसाठी जातो। त्याचं स्वप्न असतं मोठ्या कंपनीत काम करण्याचं, करोडपती होण्याचं, आणि त्याचं प्रत्येक स्वप्नामागे श्रीमती खंबीरपणे उभी असते। ती स्वतः अत्यंत बुद्धिमान असूनही स्वतःचं करिअर बाजूला ठेवते, कारण तिला वाटतं पतीचं स्वप्न पूर्ण होणं हेच आपलं कर्तव्य आहे। ती त्याला अभ्यासात मदत करते, त्याला प्रोत्साहन देते, त्याच्यासाठी स्वतःच्या इच्छा दाबून टाकते। दिवसेंदिवस श्रीकांत प्रगती करत राहतो। त्याला मोठी नोकरी मिळते, मग परदेशात जाण्याची संधी मिळते, मग बढती मिळते, पैसा वाढतो, प्रतिष्ठा वाढते, घर मोठं होतं, गाडी येते, सगळं बदलतं। पण या सगळ्यात नकळत काहीतरी हरवतं, ते म्हणजे नात्यातील ऊब। श्रीकांत हळूहळू कामात इतका गुंततो की त्याला घरासाठी वेळच उरत नाही। मीटिंग्स, टूर, पार्टी, बिझनेस यामध्ये तो अडकून पडतो। श्रीमती दिवसभर घरात एकटी बसते, तिच्याशी बोलायला कोणी नसतं। तिची स्वप्न कुठेतरी हरवून जातात। तिला इतिहासात PhD करायची असते, पण ती संधी तिने आधीच सोडलेली असते, कारण तिने संसार निवडलेला असतो। ती खिडकीतून बाहेर बघत बसते आणि त्यांच्या घरासमोर असलेल्या बकुळाच्या झाडाकडे पाहते। त्या झाडाची फुलं हळूहळू खाली पडत असतात, शांतपणे, अलगद, जसं तिचं आयुष्य, तिची स्वप्न, तिचं तारुण्य शांतपणे गळून पडलं असतं। श्रीकांतला मात्र या सगळ्यांची जाणीव नसते। त्याच्यासाठी यश म्हणजेच आयुष्य असतं। त्याला वाटतं तो जे काही करतोय ते कुटुंबासाठीच करतोय, पण तो विसरतो की कुटुंबाला पैशांपेक्षा वेळ आणि प्रेम हवं असतं। श्रीमती अनेकदा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते, पण तो नेहमी व्यस्त असतो, फोन किंवा फाईल्समध्ये गुंतलेला असतो। हळूहळू तिच्या मनात एकटेपणा वाढतो। ती स्वतःलाच विचारते, माझं स्वतःचं अस्तित्व काय? मी फक्त कोणाची पत्नी आहे का? माझी स्वतःची ओळख नाही का? शेवटी एक दिवस ती निर्णय घेते की आता स्वतःसाठी जगायचं। ती परत शिक्षण घ्यायचं ठरवते, स्वतःचं आयुष्य घडवायचं ठरवते। ती घर सोडून शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात जाते। हा निर्णय तिच्यासाठी खूप कठीण असतो, पण आवश्यकही असतो। जेव्हा श्रीकांत घरी येतो तेव्हा त्याला रिकामं घर दिसतं। तेव्हा त्याला पहिल्यांदाच जाणवतं की आपण काय गमावलं आहे। पैसा आहे पण सोबत नाही, यश आहे पण प्रेम नाही, घर आहे पण घरपण नाही। त्याला श्रीमतीची आठवण येते, तिचं हसणं, तिची साथ, तिचा त्याग, सगळं डोळ्यांसमोर येतं। पण तेव्हा खूप उशीर झालेला असतो। बकुळाच्या झाडाखाली पडलेली फुलं त्याला आठवण करून देतात की काही गोष्टी एकदा गळून पडल्या की परत मिळत नाहीत। ही कथा आपल्याला शिकवते की आयुष्यात करिअर महत्त्वाचं आहे, पैसा महत्त्वाचा आहे, पण नात्यांपेक्षा मोठं काहीच नाही। आपल्याला यशाच्या शर्यतीत धावताना आपल्या माणसांचा
हात सोडायचा नाही, कारण वेळ निघून गेल्यावर पश्चातापाशिवाय काहीच उरत नाही. सुधा मूर्ती यांनी या कादंबरीतून प्रत्येक स्त्रीचा शांत त्याग दाखवला आहे. अनेक स्त्रिया स्वतःची स्वप्न बाजूला ठेवून कुटुंबासाठी जगतात, पण त्यांच्या भावनांची कदर करणं हे आपलं कर्तव्य आहे. जेंटली फॉल्स द बकुळा म्हणजे फक्त प्रेमकथा नाही, तर आयुष्याचं वास्तव आहे, नात्यांचा आरसा आहे आणि प्रत्येक पती पत्नीने वाचावी अशी शिकवण आहे. मित्रांनो, जर तुम्हालाही ही कथा मनाला भिडली असेल तर नक्की हे पुस्तक वाचा आणि हा सारांश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या ज्ञानगंगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचा सपोर्ट आम्हाला अजून सुंदर कथा घेऊन येण्याची प्रेरणा देतो. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन पुस्तकासोबत, नवीन ज्ञानासोबत. तोपर्यंत वाचत रहा. धन्यवाद.